MNM रायगडच्या वतीने 23वा मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे प्राइम ग्रुपनी आपला स्वतःचा एक स्टॉल उभारलेला आहे। यावेळेला जे प्राइमनी वेगवेगळे नवीन प्रकल्प ग्राहकांसाठी घेऊन आलेले आहेत। आपल्यासोबत सर आहेत। सर, काय सांगाल या वेळेला तुम्ही कुठले नवीन प्रोजेक्ट ग्राहकांसाठी घेऊन आलेले? मी 4 ते 5 प्रोजेक्ट इथे घेऊन आलो होतो पुष्पक नगर नोडचे, जे की एअरपोर्टच्या बाजूला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूचे प्रोजेक्ट इथे घेऊन आलो होतो आणि चांगला रिस्पॉन्स पण इथे भेटतो आहे। चांगले कस्टमर व्हिजिट झालेत। 1000+ व्हिजिट माझ्या स्टॉलला आजपर्यंत झाल्यात इथे। अफोर्डेबल और प्रीमियम दोन्ही सेगमेंट इथे घेऊन आलेलो होतो मी ऑलरेडी। अफोर्डेबल म्हणजे 20+ टॅक्सपासून मी 1 करोड प्लस 1 करोड 1.5 करोडपर्यंत प्रॉपर्टी घेऊन आलो होते। कमर्शियल रेसिडेन्शियल दोन्ही प्रॉपर्टी आहेत आपल्याकडे। विमानतळाच्या बाजूलाच आपले हे सगळे प्रोजेक्ट आहेत, तर कशा प्रकारे हे सगळे प्रोजेक्ट आहे आणि ग्राहकांचा रिस्पॉन्स बघता तुम्ही तिथे ॲम्युनिटीज किंवा एवढ्या कमी दरामध्ये घरं कशी उपलब्ध करता? येस, ॲम्युनिटीज पण आहेत तिथे आणि पुष्पक नगर सांगायचं आहे तर एक एअरपोर्टच्या बाजूला, एअरपोर्ट ऑलमोस्ट आज सगळ्यांनाच माहिती आहे। बिकॉज ऑफ रिझन जे ओल्ड मुंबईचं एअरपोर्ट आहे त्याच्यात 3 पट कॅपॅसिटी आहे एअरपोर्टची। साधारण पर डे 2000 फ्लाईटची कॅपॅसिटी या एअरपोर्टची आणि एअरपोर्टच्या लगत 500 मीटर अंतरावरती पुष्पक नगर नोड एरिया आहे। तिथे अफोर्डेबलमध्ये नॉमिनल ॲम्युनिटीज मी आणलेत ऑलरेडी। जर आपण बघितलं तर सोसायटी ऑफिस झालं, नॉर्मल पार्किंग, ओपन कार पार्किंग झालं किंवा ड्रायव्हर रूम वगैरे, हे नॉर्मल ॲम्युनिटीज आपण देतो आहे जे कमी बजेटवाले अफोर्डेबलवालेमध्ये। प्रीमियम सेगमेंटमध्ये आपण पूर्ण फुल ॲम्युनिटीज घेऊन आलो। जिम गार्डन झालं, परत आपण स्विमिंग पूल बोललात, स्विमिंग पूल पण त्याच्यामध्ये आहे। फुल्ली ॲम्युनिटीजवाले प्रोजेक्ट पण माझ्याकडे आहेत, जे की स्टार्टिंग आपले 60-70 लाखापासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये कॉस्टिंग। हे सगळं लोकेशन बघता तर प्राईम लोकेशन आहे, तिथे एवढ्या कमी खर्चामध्ये किंवा कमी बजेटमध्ये घरं कशी उपलब्ध करून देतात? याचं खास रिझन असं आहे की जे प्राईमकडे भरपूर लँड बँक आहे, जी जे प्राईमने फ्युचर बघून परचेस करून ठेवली होती। लास्ट 4 to 5 इयर्स बिफोर पहिले परचेस करून ठेवली होती। त्यामुळे आजचा रेट जरी तिथं 1 CR पर गुंठा जरी झाला असेल तरी जे प्राईमने पहिलेच परचेस केले होते, त्यामुळे आज अफोर्डेबलमध्ये मला विकायला काही प्रॉब्लेम नाही होते आणि कमी दरामध्ये मी रेट देतो आहे ऑलरेडी तिथे। कमी दरात देते म्हणजे साधारणतः लोकांच्या स्वप्नातील घर जे प्राईम उभारणार? येस, नक्कीच। आमचं जे प्राईमचं स्वप्नच ते की प्रत्येकाचं घर झालं पाहिजे, प्रत्येकाला घर द्यायचं स्वप्नच आहे आपलं। आणि असं नाही की कमी दरात विकतो, एक तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो आहे। आम्ही 3 सेगमेंटमध्ये काम करतो, एक तर लॉयल्टी, टाईमली पोझिशन आणि हाय क्वालिटीमध्ये। जे प्राईमवर विश्वास ठेवायचं रिझन असं आहे की ऑलरेडी जे प्राईम 2007पासून मार्केटमध्ये आहे आणि 600+ घरं आजपर्यंत आम्ही डिलिव्हर केलेत आणि आत्ता पण करंटली एक 12 ते 13 प्रोजेक्ट करंटली लाईव्ह आहेत आपले आणि लाईनअपमध्ये जे लँड बँक बोललो तर 40-45 प्लॉट अजून पण आपण आतामध्ये आहेत आणि फ्युचर जी काय परचेसिंग आहे लँडची ती कंटिन्युअसली चालूच आहे, बॅक टू बॅक। नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जर नागरिकांना आपल्या जे प्राईममध्ये घर खरेदी करायचं आहे तर संपर्क कसा साधावा, काय सांगा? येस, जर कुणाला इंटरेस्टेड असाल तर मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देतोच तुम्हाला लास्टला। जे CBD बेलापूरला आपलं ऑफिस आहे ऑलरेडी, एक साईड ऑफिस आहे पुष्पक नगर आणि नोडमध्ये, ठीक आहे। तर कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी लास्टला तुम्हाला भेटेलच ऑलरेडी त्याच्यामध्ये। आणि जे प्राईमची एक ऑफिशियल वेबसाईट आहे ती पण मी या लिंकवरती लास्टला टाकायला सांगतो तुम्हाला। तिथे तुम्हाला माझे भरपूर प्रिव्हियस प्रोजेक्ट पण भेटतील, जे हॅप्पी कस्टमर आहेत ज्यांना आपण डिलिव्हरी दिलीत त्या हॅप्पी कस्टमरचे तुम्हाला तिथं रेकॉर्ड्स पण फाइंड ऑफ होतील। आज इथे आपण जिथे उभे आहे, क्रेडाईचा जो इव्हेंट चालू आहे, 4था दिवस आहे आजचा। एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण सगळ्या कस्टमर्सनी, व्हिजिटर्सनी दिलेला आहे। तर 4 दिवस आमची टीम अहोरात्र मेहनत करून सगळ्या कस्टमरला अटेंड करते। सेम आमचं जे साईड ऑफिसेस, 2 साईड ऑफिसेस आपले पुष्पकनगरला आहेत, तर तिकडेही कस्टमरचा ओघ सुरू आहे। इकडे कस्टमर येऊन इन्क्वायरी करतायत, काहीजण इथे क्लोज होत आहेत, काहीजण साईडवरती जाऊन व्हिजिट करतायत। प्लॉट आणि बिल्डिंगचे काम चालू आहेत, कन्स्ट्रक्शन क्वालिटी ते पाहून ते तिकडं बुकिंग करतात। तर दोन्हीकडे पॅरलल बुकिंग्स चालू आहेत, व्हिजिट चालू आहेत। 500+ लोकांच्या इन्क्वायरीज आपल्याकडे आलेल्या आहेत आणि समोरून काहींचे समोरून फोन येतात की आम्ही साईड व्हिजिटसाठी येतो आहे आणि म्हणजे आमची टीम कमी पडते ह्यावेळेस की थोडं अटेंड करायला, एवढा कस्टमर्सचा फ्लो आहे। काल 26 जानेवारी आणि संडे होता, तर तो सुवर्णयोग असताना कस्टमर्स आम्ही स्वतः पण कस्टमर अटेंड करत होतो, एवढे कस्टमर काल होते आणि बुकिंग भरपूर झाल्यात आपल्याकडे।
कस्टमरचं जे एक्सपेक्टेशन आहे की प्राइसिंग, क्वालिटी आणि स्पीडमध्ये त्यांना काम पाहिजे, तर त्या तिन्ही गोष्टी आपण देतो आहे. म्हणजे जो नॉर्मल कस्टमर कोणी एफोर्डेबल हाऊसिंग घेतो आहे, प्रीमियम घेतो आहे, तर सगळ्यांची रिक्वायरमेंट तीच आहे की क्वालिटीमध्ये काम पाहिजे, त्यांच्या प्राईजमध्ये बसलं पाहिजे. तर ॲफोर्डेबिलिटी म्हणजे असं नाही की एकदम म्हणजे लो क्वालिटीचं घर, असं काही त्याची कन्सेप्ट नाही. ॲफोर्डेबिलिटी म्हणजे जे कस्टमरचं बजेट आहे, तो जे अफोर्ड करू शकते आपण त्यांना देतो आहे. म्हणजे 40 लाखाचं बजेट आहे, 20 लाखाचं बजेट आहे, 25चं बजेट आहे, 30चं बजेट आहे, 1 करोडचं बजेट असेल. कमर्शियल स्पेसेस आहे आपल्याकडे, ग्राउंड +1चे कमर्शियल आपण केलेत. त्याच्यामध्ये जे जुडिओ किंवा जे कॅफेज वगैरे यांच्यासाठी लागणारे स्पेसेस आहेत, तर ते सगळे आपण अवेलेबल करून देतो आहे. आणि स्टँडअलोन बिल्डिंग्स आहेत, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सेस आहेत. तर जी सगळी रिक्वायरमेंट त्यांची तिथे फुलफिल होते. आणि पुष्पकनगर आपण जे पाहतो आहे की सांताक्रूज 2.0 त्याला म्हणतात. रिझन असं की 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त नवी मुंबई एअरपोर्ट पासून. जे मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथून सांताक्रूज बाजूलाच आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे सांताक्रूज 2.0 आम्ही त्याला बोलतो आहे. 4 वर्षापासून आपण त्याला मार्केट करतो सांताक्रूज 2.0. आणि सगळ्यांच्या डोक्यात ते फिट बसलं आहे की हे पुष्पकनगर काहीतरी ती जादू करून दाखवेल येणाऱ्या काही वर्षांमध्ये. जे एअरपोर्ट आहे, तर एअरपोर्टची जी डेलीची कॅपॅसिटी असेल ती 2 लाख प्रवासी ने आण करण्याची असेल. जेव्हा 2 लाख प्रवासी इथून ये जा करतील त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे, हॉटेलिंग बिझनेस आहे आणि बाकी सगळे बिझनेस आहेत जे बूम होतील इथे. आणि ते ज्या ग्राहकांना समजते की इथे प्राइसिंग बूम होणार आहे, 3 वर्षात ते रेट डबलच्या आसपास जातील. म्हणजे आज जो कोणी प्रॉपर्टी घेतो त्याची जी ॲप्रिसिएशन आहे 3 वर्षामध्ये ती डबल ॲप्रिसिएशन होईल. ऑलरेडी तिथले लँडचे रेट वाढलेले आहेत. म्हणजे ज्या लँड्स आम्ही समजा 40 ते 45 लाख रुपये गुंठ्याने घेतल्या होत्या, त्याची प्राईस आज 1.25 करोडच्या आसपास प्रति गुंठा चालू आहे 3 वर्षामध्ये. लँडचे रेट डबल झालेत ऑलरेडी आणि अजूनही ते ॲप्रिशिएट होतील. जे तुम्ही पाहिलं की 3 ते 4 वर्षापूर्वी उलव्याचं जे मार्केट होतं, नाही उलवे जिथे स्टार्ट झालं त्यावेळेस लोक तिकडे जायला थोडे घाबरत होते की लांब आहे, तिकडे थोडंसं ट्रेन नाही आहेत किंवा बाय रोड थोडंसं लांब पडत होतं. पण एअरपोर्ट बाजूला येत होतं. एअरपोर्टचं काम त्यावेळेस एवढं जोमात चालू नव्हतं. जे लास्ट इयरपासून खूप म्हणजे वेगाने काम चालू आहे. आणि आता तिथं दिसतं आहे की एअरपोर्टमध्ये ट्रायल्स पण झाल्यात आणि ट्रायल झाल्यामुळे लोकांना तो विश्वास पटला आहे की आणि जे आता जे सरकार स्थिर सरकार आहे तर त्यांनी पण चांगली कामं केलीत आणि एअरपोर्ट चालू झाल्यामुळे लोकांना तो विश्वास पटला आहे. लोक घरं घेतात, त्यांना दिसतं आहे की आता जे कार्गो एअरपोर्ट चालू होईल, मग डॉमेस्टिक मग इंटरनॅशनल, तर त्याच्यामुळे जे प्राईस ॲप्रिशिएशन ते हाय होतील. आणि दुसरी कनेक्टिव्हिटी अतल सेतूमुळे, अतल सेतू जो आला आहे तर तो डायरेक्टली पुष्पकनगरच्या मधून जातो आहे. तर दोन्हीकडे पुष्पकनगरचा जो परिसर विभागला गेला आहे मधून, म्हणजे तिकडनं जो कस्टमर राहील तर तो 30 मिनिटामध्ये मुंबईला पोहोचू शकतो शिवडीपर्यंत. तर लोकांचा प्रवास बाय रोड, बाय ट्रेन, बाय मेट्रो, बाय एअर म्हणजे सगळी कनेक्टिव्हिटी तिथं आली. इंटरनॅशनल बाउंड्री क्रिएट होते आणि हा असा जी कनेक्टिव्हिटी ज्या ठिकाणाला येते त्याची व्हॅल्यू सोन्यासारखी वाढते. तर हे सगळ्यांना समजतं आणि त्यातल्यात आपण तिथे प्लॉट घेऊन ठेवलेत आणि लोकांना आपण कमी प्राईजमध्ये म्हणजे वाजवी दरामध्ये, की खूपच जास्त त्यांच्याकडनं फायदा उचलायचा असं काही गोष्ट नाही आहे. त्यांना चांगल्या क्वालिटीमध्ये चांगली घरं उपलब्ध करून देते आणि ती पण वेळेत देते. जिथं 4 वर्ष बाकीची बिल्डर राहतील तिथं आम्ही 3 वर्षाची कमिटमेंट देतो आहे. तिथं बाकी लोक 36 महिने बोलतात, 24 महिन्यात आम्ही घरं देऊ त्यांना, ठीक आहे. त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये खूप सपोर्ट आहे की सगळ्या वेंडर्स, कॉन्ट्रॅक्टर, आमचा स्टाफ असेल. आज क्रेडाई पण एवढं सपोर्ट केलं क्रेडाईने आणि हा इव्हेंट एकदम चांगला घडून आणला आहे. आणि मीडिया तुमचे पण धन्यवाद त्यासाठी की तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवत आहे. काही जणांना सगळ्या गोष्टी अटेंड करायला भेटत नाही, फिजिकली येऊ शकत नाही. तर तुमच्या माध्यमातून ते लोक सगळे यूट्यूबवरती किंवा न्यूज मीडियावरती ह्या गोष्टी पाहतील आणि त्यांना एक मार्ग दिसेल की त्यांची स्वप्नातलं घर त्यांना कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतील. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.